छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ अर्थात जिजाऊंची माहेर म्हणजे सिंदखेड राजा येथील जाधवराव. जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवराव जे 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील एक मातब्बर सरदार. या लखुजीराव जाधवरावांच्या पुत्राचे म्हणजे शिवरायांच्या एका मामांचे वंशज हे नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मायगाव देशमुख येथे आहे. कोपरगाव जवळचे कुंभारी गाव हे मराठेशाहीच्या काळातील एका परगण्याचे मुख्यालय होते. या परगण्याची देशमुखी जाधवराव घराणेकडे होती. जाधवरावांची एक शाखा सिंदखेडवरून या कुंभारीत आली आणि नंतर कुंभारीपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेजारचे माहेगाव देशमुख येथे स्थलांतरित झाली. त्यामुळे ते मायगावकर जाधवराव म्हणून ओळखले जातात. मायगावमध्ये घराणे असून त्यांचा हा वाडा आहे. या माहेगावला माहेगाव देशमुख नाव पडले ते येथील जाधवराव देशमुखांमुळेच. या गावात जाधवराव देशमुखांचा वाडा आहे. हा वाडा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात उभारलेल्या वाड्यांसारखाच आहे. या वाड्याचे प्रवेशद्वार आणि त्याच्या काही भिंतीत सध्या तग धरून आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्यावरील नक्षीकामामुळे आपल्याला आकर्षक दिसते. दाराच्या सागवणी चौकटीवर पाने, फुले आणि वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत. त्याच्यावर बाहेर आलेल्या तुळ्यांची जी टोके आहेत त्यावर मोराची नक्षी कोरलेली आपल्याला दिसते. प्रवेशद्वारावरच्या मजल्यावर सज्जा आपल्याला बघायला मिळतो. थोडी नजर वर टाकल्यावर सज्जामध्ये असलेले 3 साध्या पद्धतीचे गवाक्ष देखील आपल्या नजरेस पडतात. वाड्याच्या या प्रवेशद्वाराच्या बाहेर पूर्वी तटबंदी असून आणखी एक मोठे प्रवेशद्वार होते. ते काटकोनात असून हत्ती त्यातून आत जाईल इतके मोठे ते असल्याचे सांगण्यात येते. वाड्यात गेल्यावर ठिकठिकाणी पडझड झालेली आणि नवे बांधकाम केलेले आपल्याला दिसते. 2 चौकी असणाऱ्या या वाड्यात आज पहिल्या चौकाच्या डाव्या भागात नव्या खोल्या बांधून जाधवरावांचे एक कुटुंब राहत आहे. बाकी सर्व मंडळी येथून वस्त्यांवर स्थलांतरित झालेली आहे. कुंभारी परगण्याचे वतनदार देशमुख इतकीच या घराण्याची ओळख नाही. लखुजीराव जाधवराव यांचे हे वतन असून ही त्यांची वंशशाखा आहे. त्यामुळे जो त्यांचा इतिहास तोच येथील जाधवराव देशमुखांचा इतिहास होईल. जाधवराव घराण्याचा इतिहास खूप जुना आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वी भरभराटीला आलेले महाराष्ट्रातील ते एक मातब्बर घराणे होते. आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे त्यांचे मूळ गाव आहे. तसे पाहता सिंदखेडचे जाधवराव हे देवगिरीचे यादवांचे वंशज आहे. राजे लखुजीराव जाधव यांनी ठिकठिकाणी वतने करून ठेवली होती. कुंभारीच्या देशमुखीचे वतन हे त्याच्यापैकी एक. नंतर त्यांची एक वंशशाखा जवळपास 100 वर्षांनी इकडे येऊन स्थिरावली. ती म्हणजे आजचे मायगावकर जाधवराव देशमुख. माहेगावची ही वंशशाखा लखुजीराव जाधवराव यांचीच, परंतु ती नेमक्या कोणत्या पुत्राची याबद्दल थोडीशी मतभिन्नता आहे. माहेगावकर जाधवरावांकडे असणाऱ्या वंशावळीनुसार ती लखुजीरावांचे पुत्र बहादूरजी यांची वंशशाखा आहे. तर जाधवराव घराण्याच्या अन्य काही उपलब्ध वंशावळीनुसार ती लखुजीरावांचे पुत्र राघोजी यांची वंशशाखा आहे. तसेच राघोजी यांच्या पुत्राचे नाव देखील बहादूरजी असे होते. खरे तर एकाच घराण्यात एकाच नावाचे अनेक पुरुष दत्तक देणे घेण्याचे प्रकार यामुळे बहुतांशी वंशावळीत गुंतागुंत होऊन ऐतिहासिक अस्पष्टता निर्माण होते. त्याला जाधवराव सारखे जुने घराणेही अपवाद नाही. जाधवराव घराण्यातील यशवंतराव हे कुंभारी शाखेचे मूळ पुरुष असल्याचे दिसते. त्यांचा काळ होता 18व्या शतकाच्या पूर्वेतला. 1709 मधील जाधवराव घराण्याचे एक वाटणी पत्र उपलब्ध आहे. त्यात देशमुखी वतन देशमुखी राजश्री यशवंतराव परगणे कुंभारी असे म्हटलेले आहे.